नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेडीमेड ब्लाउज पीस इथे घेतलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड ब्लाउज पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, त्याचं अस्तर कशा पद्धतीने कट करायचं आहे, सोबतच अस्तर किंवा मेन फॅब्रिक कट करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, रेडीमेड वर्क आहे तर ते वर्क आपण कशा पद्धतीने मोजून त्याच्यात काय चेंजेस करायचे आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर या ब्लाउजला जी काही लागणारी माप आहेत ती माप मी इथे बोर्डवरती लिहून घेतलेली आहे। तर हे सगळे माप जे आहे मी इथे तयार ब्लाउजवरून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही अंगावरून माप सुद्धा इथे घेऊ शकता। तर तयार ब्लाउजची माप जी आहे ते मी सगळे इथे बोर्डवरती लिहून घेतलेले आहेत। तर आपल्याला तयार जो काही रेडीमेड ब्लाउज पीस आहे त्या ब्लाउज पीसवरती आणि हे जे आपण माप घेतलेले आहे याच्यामध्ये जर काही डिफरन्स असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस इथे करावे लागणार आहे। त्यासाठी मी अगोदर इथे तयार ब्लाउजवरून माप घेतलेले आहेत। तर आता तुम्हाला हा जो काही ब्लाउज पीस आहे तो सुद्धा मी इथे संपूर्ण दाखवते एकदा। तर इथे तुम्ही पाहू शकता हा ब्लाउज पीस जो आहे याच्यामध्ये फ्रंट आणि बॅकचा जो काही गळा आहे तो पूर्ण इथे ड्रॉ केलेला आहे। पूर्ण ब्लाउजला इथे वर्क आहे, दोन्ही साइडला इथे स्लीव्स दिलेले आहेत। तर आता तुम्ही पाहू शकता बॅक साइडला इथे सेंटरला डिझाइन आहे। त्यानंतर पुढच्या भागाला सुद्धा हुक लूक लावायची इथे अजिबात जागा दिलेली नाही आहे। तर पूर्ण पॅटर्न जो आहे इथे भरलेला आहे। तर इथे आला आपण साइड हुक किंवा साइड चेन लावून सुद्धा हा ब्लाउज शिवू शकतो। त्यानंतर हा जो पॅटर्न आहे बॅक साइडला सेंटरला इथे डिझाइन दिलेली आहे, त्यामुळे फ्रंट साइडलाच आपल्याला एकतर हुक येणार आहे किंवा साइड चेन येईल। आणि पॅटर्न जर म्हणाल तर एकतर वन टक्स इथे शिवावं लागणार आहे किंवा आपल्याला इथे प्रिन्सेस टक्स पॅटर्न इथे शिवावं लागणार आहे। त्यानंतर या साइडला तुम्ही स्लीव्स पाहू शकता, दोन्ही ज्या स्लीव्स आहे तर एकदम काठोकाठ इथे जॉईंट केलेल्या आहेत। त्यामुळे जे आपल्याला इथे स्लीव्स कट केल्यानंतर शिलाई मार्जिनसाठी कपडा एक्स्ट्रा लागतो, तर कपडा इथे एक्स्ट्रा अजिबात नाही आहे। स्लीव्स दोन्ही सुद्धा एकमेकांना एकदम तंतोतंत जॉईंट केलेले आहेत। त्यानंतर इथे तुम्ही गळारुंदी सुद्धा ब्लाउजची पाहू शकता। ब्लाउजची जी गळारुंदी आहे इथे 6 ते 6.5 इंचाची गळारुंदी आहे। तर नॉर्मली आपल्याला 32-34 छातीचं माप असेल, 36 साईजचं माप असेल तर 2.5 इंचाची गळारुंदी असते, म्हणजे डबल फोल्डिंगमध्ये 2.5 असते। तर 5 इंचाची गळारुंदी आपल्याला इथे सर्रास चालून जाते। एवढी जे गळारुंदी आहे आपला बोटनेक ब्लाउज असेल तर इथे शक्यतो लागते। तर इथे हा जो ब्लाउज आहे ऑलरेडी त्यांनी गळा जो आहे तो इथे मोठा वर केलेला आहे, 8.5 ते 9 इंचाचा गळा आहे। त्यामुळे गळारुंदी जी आहे ते आपल्याला 2.25 किंवा 2.5 इंचाची ते लागणार आहे। त्यामुळे इथे गळारुंदी जी आहे ती आपली ते टक्स मारून ॲडजस्ट करावी लागणार आहे आणि त्यानंतर हा ब्लाउज पीस आपल्याला कट करावा लागणार आहे। जसं इथे मागचा गळा आहे तसंच तुम्ही पाहू शकता फ्रंटचा जो भाग आहे त्याची सुद्धा गळारुंदी आहे ती सुद्धा 6.5 ते 7 इंचाचीच आहे। तर ती सुद्धा आपला अशाच प्रमाणे ॲडजस्ट करावं लागणार आहे। तर इथे हा ब्लाउज पीस जो आहे तुम्ही इथे पाहू शकता सेंटरला इथे जोडलेला आहे, म्हणजे एका भागामध्ये फ्रंटचा भाग आणि एक स्लीव्ज इथे तयार केलेली आहे आणि त्यानंतर खालच्या भागामध्ये बॅक साईडचा भाग आणि दुसरी स्लीव्ज इथे तयार केलेली आहे। तर हा पूर्ण ब्लाउज पीस जो आहे तुम्ही उलटा करून सुद्धा मी दाखवते इथं तुम्ही ते पाहू शकता सेंटरला याला शिलाई मारून जॉईंट केलेला आहे। तर इथे हे दोन्ही पार्ट जे आहे आपले व्यवस्थित सेपरेट करून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून त्यानंतर आपल्याला हा ब्लाउज पीस कटिंग करायचा आहे। तर इथे मी हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेत। आता याला मी व्यवस्थित प्रेस करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूयात। तर इथे शिलाई काढल्यानंतर दोन्ही ज्या कडा आहेत या ब्लाउजच्या संपूर्ण इथे शिलाईमुळे फोल्ड झालेल्या होत्या, ते त्याला मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहे। इथे तुम्ही हा ब्लाउज पीस पाहू शकता एकदम इथे क्लीन तयार झालेला आहे। आता हे सगळं जे आहे माप आपण व्यवस्थित मोजून घेऊयात। तर आता प्रेस केल्यानंतर हा संपूर्ण जो काही ब्लाउज पीस आहे तुम्ही इथे पाहू शकता। तर वरच्या साईडने तुम्ही हा ब्लाउज पीस पाहू शकता, तर तो सुद्धा ब्लाउज पीस इथे व्यवस्थित सरळ कट केलेला नाही आहे। तर सगळा ब्लाउज जो आहे एकदम इथे खालीवर इथे कट केलेला आहे। त्यानंतर ब्लाउजची जी खालची बाजू आहे ती सुद्धा इथे पाहू शकता। तर एका साईडने भाग जो आहे ते मोठा कट केलेला आहे। त्यानंतर लेसच्या खाली काही ठिकाणी अजिबातच जागा नाही आहे, म्हणजे लेसच्या खाली कपडाच नाही आहे तिथे एक्स्ट्रा कट करायला।
तर इथे पूर्ण उंची व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला इथे हा कट करावा लागणार आहे. त्यासोबतच इथे आता फ्रंटचाही भाग दाखवते तुम्हाला. फ्रंटचा भागसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. वरच्या भागाला, फ्रंटच्या भागाला अर्धा इंचसुद्धा कपडा इथे एक्स्ट्रा नाही आहे. त्यासोबतच खालच्या भागालासुद्धा तुम्ही इथे पाहू शकता सेम जसा बॅक साईडला कट केलेला आहे, फ्रंटच्या भागालासुद्धा तसाच कट केलेला आहे. आणि त्याची अर्धी लेससुद्धा इथे आतून कट झालेली आहे. त्यामुळे तो लेसचा भागसुद्धा आपल्याला अर्धा जो आहे इथे कट करून टाकावा लागणार आहे किंवा शिलाईमध्ये त्याला फोल्ड करून घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने हा आपला कट करून टाकावा लागणार आहे. तर चला याची आपण कटिंग करून घेऊयात. तर आता इथे मी अस्तर घेतलेलं आहे. सोबतच जी काही आपण मापं इथे मोजून घेतलेली आहेत ते मापंसुद्धा मी इथे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर अस्तरचा जो काही बंद भाग आहे तो बंद बाजू इथे माझ्याकडे मी इथे घेतलेली आहे. आता कटिंग करताना इथे आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत. तर ब्लाऊजची उंची इथे चेंज होणार आहे. त्यानंतर मागचा गळा असेल किंवा पुढचा गळा असेल तर याच्यामध्ये जर 1 इंचापेक्षा जास्त अंतर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे. अर्धा इंचापर्यंत किंवा पाऊण इंचापर्यंत जर त्याच्यामध्ये डिफरन्स असेल, जास्त फरक पडत नसेल तर इथे आहे तोच गळ्याचं माप मी ठेवणार आहे. तर चला त्यानंतर शोल्डरची पट्टी जी आहे ते सुद्धा आपली इथे चेंज करायची आहे. आणि बाहीची जी काही उंची आहे ती आहे एवढीच इथे आपल्याला ठेवायची आहे. तर चला कटिंग करायला सुरुवात करूयात. तर इथे आता सगळ्यात अगोदर आपल्याला जे काही वर्कचं ब्लाऊज आहे त्याची जी काही पूर्ण उंची आहे ती पूर्ण उंची आपली इथे मोजून घ्यायची आहे. आणि पूर्ण उंचीच्यानुसारच आपल्याला आपल्या मापांमध्ये इथे बदल करायचे आहेत. तर इथे तुम्हाला दाखवते मी जे काही पूर्ण उंचीचं माप आहे ते आपली इथे मोजून घ्यायचे. तर इथे रेडीमेड ब्लाऊजचं जे काही माप आहे ते आहे ते टोटल कपडा आहे 14.5 इंचाचा. म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ते तयार ब्लाऊज होणार आहे इथे 13.5 इंचाचं. पण आपण जे माप इथे ऑलरेडी घेतलेलं आहे त्यामध्ये ब्लाऊज पीस जो आहे ते 14 इंचाचा आहे. तर इथे आपल्याला एकतर अर्धा इंच जॉईंट देऊन 14 इंचाची इथे ब्लाऊज तयार करावा लागणार आहे. किंवा मग जे काही आपले तयार ब्लाऊज इथे तयार होणार आहे त्याची उंची जी आहे आपली इथे अर्धा इंचानं कमी करावी लागणार आहे. पण हा जो काही पूर्ण ब्लाऊज पीस आहे ना तर त्याच्यामध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो जास्त नाही आहे, एकदम थोडाच कपडा आहे. आणि यामध्ये आपल्या स्लीव्जलासुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो काही कपडा आहे ते खालच्या साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता. खालच्या साईडने सुद्धा त्याला कपडा अजिबात नाही आहे. त्यामुळे जॉईंट करताना सुद्धा खालच्या बाजूने त्याला ऑलरेडी जॉईंट हा द्यावाच लागणार आहे. ब्लाऊजला ठिकठिकाणी जॉईंट न देता आहे त्या कपड्यामध्ये आपण ॲडजस्ट करून व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. तर इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे 14.5 इंच आहे. अर्धा इंचाने इथे फरक पडणार आहे. त्यामुळे मी ब्लाऊजची उंची जी आहे ते 13.5 इंच घेणार आहे. तर रेडीमेड ब्लाऊजनुसार ब्लाऊजची जी काही उंची आहे 14.5 इंच तेवढीच घेऊन मी इथे 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. जर तुमच्या ब्लाऊज पीसमध्ये कपडा जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही आहे तेवढी उंची घेऊन इथे ब्लाऊज पीस जो आहे तो मॅनेज करू शकता. यानंतर आता आपल्याला 14.5 इंचावरती सरळ रेषा इथे मारून घ्यायची आहे. पूर्ण उंची टाकल्यानंतर छातीचं जे काही माप आहे 34 इंच आहे. तर 34 इंचाच्या छातीसाठी आपण ते 5.5 इंचाचं मुंड्याचं माप इथे घेतलेलं आहे. ते 5.5 इंचावरती मुंड्याचं माप टाकले, सरळ रेषा इथे मारून घेतली आहे. बॅक साईडचा जो काही गळा आहे तो सुद्धा इथे डीप आहे. 9 इंचाचा बॅक साईडचा गळा आहे. त्यामुळे गळा रुंदी जी आहे ती मी इथे 2.25 इंच ठेवली आहे. त्यानंतर शोल्डर ठेवली आहे 2.5 प्लस अर्धा इंच 3 इंचावरती. त्यानंतर मुंड्याच्या लाईनवरती आपण छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन एवढं माप टाकलं आहे. सगळ्यात खालच्या रेषेवर म्हणजेच पूर्ण उंचीच्या रेषेवरती कमरेचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन एवढं माप टाकलं आहे. तर बॅक साईडला इथे फुल डिझाईन आहे. बॅक साईडला आपल्या इथे टक्स टाकायचा नाही आहे. त्यासाठी मी इथे बॅक साईडला 1 इंच टक्सचं जे काही मार्जिन आहे ते इथे वाढवलेलं नाही आहे. डायरेक्ट कमरेचा माप प्लस शिलाई मार्जिन इथे टाकलेला आहे. त्यानंतर हा जो भाग आहे इथे मी कट करून घेते आहे. तर आता बॅक साईडचा पार्ट जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. तर इथे आपला बॅक साईडचा पार्ट आपण कटिंग करून घेतला आहे. त्याच्यानंतर फ्रंट पार्टला आपली इथे हुकलूकची पट्टी लावायची आहे. तर त्याच्यासाठी इथे आपण हा जो काही भाग आहे 1.5 इंच अंतर सोडून दिलेला आहे.
आणि इथे मी बॅक साईडचा भाग ठेवलेला आहे। आता बॅक साईडचा जी काही आउटलाईन आहे ती आपला अगोदर काढून घ्यायची आहे। आता फिटिंगची जी लाईन आहे ती आपली इथे दुसरी मिळणार आहे, त्याच्यासाठी मी ही जी लाईन आहे फक्त डॉटेड काढून घेतली आहे। त्यानंतर जी काही उंची आहे ती सुद्धा आपली इथे दुसरी मिळणार आहे, म्हणजेच पुढच्या भागामध्ये आपल्याला पूर्ण उंची प्लस 1.5 इंच असं माप टाकायचं असतं आणि बॅक साईडमध्ये पूर्ण उंची प्लस 1 इंच असं माप टाकायचं असतं। तर त्याच्यासाठी मी खालच्या बाजूने सुद्धा डॉट लाईन इथे काढून घेतली आहे। वरच्या बाजूला मी इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलंय। अस्तरचं जे कटिंग आहे ते मी ते साईडला ठेवून दिलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। मुंड्याचा शेप मी काढून घेतलाय, ही डॉट लाईन काढली आहे, खालच्या बाजूने सुद्धा डॉट लाईन काढली आहे आणि गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलंय। आता पूर्ण उंचीमध्ये आपला 1.5 इंच ऍड करून माप टाकून घ्यायचं आहे। तर हे माप आहे ऑलरेडी 14.5 इंच, अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे पूर्ण उंचीचं माप जे आहे 15 इंचावरती करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन इथे मारून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे आपला मुंड्याचा भाग टाकायचा आहे, तर मुंड्याच्या भागासाठी मी इथे सरळ लाईन मारून घेतली, बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता या मुंड्याच्या आकारापासून अर्धा इंच आपला आतमध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर जेवढं मुंड्याचा आपला इथे माप आहे 5.5 इंच, त्याचा मध्य घ्यायचा आहे 2.25 इंच आणि आपला पुढच्या मुंड्याचा आकार इथे काढून घ्यायचा आहे। तर पुढच्या मुंड्याचा आकार काढताना आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप जो आहे तो आतमध्ये इथे ओढून घ्यायचा आहे आणि ते पुढच्या मुंड्याचा आकार मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपला इथे रेडीमेड गळा आहे तो गळा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे। जरी गळ्याचं माप आपण इथे नाही टाकलं तरी सुद्धा चालणार आहे, तर इथे मी फक्त मार्किंग करण्यापुरतच फक्त मोजून घेते। तर तो गळा आहे इथे 6 इंच, म्हणजे तयार जो गळा आहे इथे 5.5 इंचाचा असणार आहे। मी 6 इंचावरती हा बॉक्स जो आहे मार्किंग करून काढून घेतलेला आहे। आता इथे जी काही कमरेकडची लाईन आहे की ती आपल्या छातीचा 10वा भाग टाकायचा आहे। तर छातीचं माप आहे 34 इंच, छातीचा 10वा भाग झाला इथे 3.4 इंच, तर मी इथे मार्किंग करून घेतलं। त्यानंतर तर 4.5 ते 5 इंचावरती आपल्याला इथे छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच असं मार्किंग करायचं आहे। तर छातीचा 10वा भाग झाला 3.4 इंच, म्हणजे 3.5 इंचाला एक रेषा कमी होते, तर आपण 3.5 इंच धरूयात। तर 4 इंचावरती मी मार्किंग केलं, छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच, 4 इंचावरती मार्किंग केलं। यानंतर आता आपला बस्ट पॉईंट काढायचा आहे। तर बस्ट पॉईंट म्हणजे छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच, छातीचा 4था भाग आहे 8.5 इंच प्लस 1.5 इंच, 10 इंचावरती मी मार्किंग केलं, तर इथे आपला बस्ट पॉईंट जो आहे मिळालेला आहे। यानंतर आता जो मुंड्याचा भाग आहे त्याच्यावरती आपला 5.5 इंचावरती मार्किंग करायचे। जर मोठी साईज असेल तर तुम्ही इथे 6 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता। तर मी इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। हे जे मार्किंग आहे आपले इथे बस्ट पॉईंटला जोडून घ्यायचं आहे। तर इथे आपला प्रिन्सेसचा जो काही उभा पॉईंट आहे आपल्या इथे मिळालेला आहे। यानंतर आता प्रिन्सेसचा टक्स टाकूयात। तर प्रिन्सेसचा टक्स जो आहे छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये जेवढा काही डिफरन्स आहे त्याच्यानुसार प्रिन्सेसचा टक्स इथे ठरत असतो। तर छाती आहे 34 इंच, कमरेचं माप आहे 29 इंच, दोन्हीमध्ये डिफरन्स जो आहे तो आहे इथे 5 इंचाचा। त्यासाठी इथे आपण 1.25 ते 2 इंचावरती प्रिन्सेसचा टक्स इथे ठेवू शकतो। तर जेवढा टक्स मी इथे ठेवलाय तेवढंच आपण इथे उंचीला सुद्धा घ्यायचंय। तर 2 इंचाचा टक्स ठेवलाय, उभं सुद्धा मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतले। आता हा जो पॉईंट आहे आपल्या इथे बस्ट पॉईंटला प्रिन्सेस शेपमध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे। तर इथे आपला गोल शेप जो आहे काढून घ्यायचा आहे। डायरेक्ट गोल शेप इथे काढता येत नसेल तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा वापर करू शकता। तुम्ही पाहू शकता आपला इथे प्रिन्सेसचा आकार तयार होणार आहे। यानंतर जेवढा आपण इथे प्रिन्सेसचा टक्स घेतलेला आहे तेवढं जे टक्स आहे आपण इथे पुढे वाढवून घ्यायचं आहे। तर 2 इंचावरती मी पुढे वाढवून रेषा सरळ वाढवून घेतली आहे। त्याच्यानंतर हे जे माप आहे आपला हा टक्स जोडण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे। तर हे अर्धा इंच आपण या साईडला वाढवून घेतलेला आहे आणि हे 2 पॉईंट आपले इथे जोडून घ्यायचे आहे। यानंतर आता ही सरळ लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे, ती किती आहे? तर ही आहे टोटल 5 इंच। तर हे 5 इंच आपल्या या गोल शेपवरती मोजून घ्यायचंय। तर जिथे 5 इंच येणार आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं। तर हे जे 5 इंच आहे ते इथे भरते। तर हे 5 इंच आपला या रेषेला सरळ जोडून घ्यायचं आहे। तर मी इथे जोडून घेतलं। त्यानंतर इथे या साईडला सुद्धा आपण पूर्ण उंची प्लस 1.5 इंच टाकलेलं असतं, तर तिथे सुद्धा आपला पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच माप हवं असतं।
तर त्यासाठी आपण हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट आपण या पॉइंटला जोडून अशी तिरकी रेषा काढून हा भाग आपण कट करून टाकू शकतो, किंवा हा जिथे आपला बस पॉइंटचा भाग आहे तिथे आपण 2.5 ते 3 इंचाचा टक्स देऊन हा अर्धा इंच जो आहे तो इथे ऍडजस्ट करून घेऊ शकतो. तर इथे आपण टक्स देणार आहोत, त्याच्यामुळे हा अर्धा इंच जो आहे तो मी इथे कट नाही करणार, हा भाग मी इथे सरळ कट करणार आहे. तर इथे आपला प्रिन्सेसचा जो काही पॅटर्न आहे ते आपला ड्राफ्टिंग झालेला आहे, याचा आपण आता कटिंग करून घेऊया. तर इथे मी फ्रंटचा जो काही पार्ट आहे ते मी आता कट करून घेतलेला आहे. आता आपण स्लीव्हचं कटिंग पाहूयात. तर आता आपल्याला बाहीचा इथे माप कटिंग करायचं आहे. तर बाही जी आहे, रेडीमेड जी बाही आहे याची तयार केलेली, ती बाही आपण पाहूयात. तर त्या बाहीचं जे काही माप आहे तर ते ऑलरेडी आहे ते 8 इंच. आपली तयार जी बाही आहे ती आहे ते 4.5 इंचाची. त्याच्यामुळे इथे आपल्याला काही चेंजेस करायचे नाही आहे, फक्त आपल्याला दंडघेरी ते लक्षात घ्यायचं आहे. उंची जी आहे आपल्या 4.5 इंचाची इथे ठेवायची आहे. त्याच्यामुळे हा जो काही उरलेला भाग आहे तिथे ऑलरेडी कटिंग होऊन जाणार आहे. तर नेहमीप्रमाणे जशी आपण इथे बाही कटिंग करतो त्या पद्धतीनेच इथे बाही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर नेहमीप्रमाणेच मी इथे बाही जी आहे कटिंग करून घेतलेली आहे. बाहीची घडी जी आहे ती मी घेतलेली आहे इथे 8.5 इंचावरती. छातीचा चौथा भाग, कॅप हाईट सुद्धा इथे घेतलेली आहे मी 2.25 इंच. ही बाही आहे, बाहीचा अर्धा म्हणजे 2.25 इंचावरती कॅप हाईट घेतलेली आहे. तर स्लीव्ज आपली इथे कटिंग करून झाली आहे. आता आपण इथे मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेऊयात. फ्रंट साईडचा पार्ट आपण इथे घेतलेला आहे. फ्रंट साईडचा पार्ट आपण इथे कट करून घेऊयात. तर फ्रंटचा पार्ट आहे इकडे, स्लीव्हचा पार्ट आहे. तर स्लीव्हच्या खाली मी अर्धा इंचावरती सरळ लाईन मारून घेतली आणि हा स्लीव्हचा पार्ट जो आहे तो इथे मी कटिंग करून साईडला करून घेते, म्हणजे इथे आपला जो काही कपडा आहे आपल्या इथे व्यवस्थित कट करता येणार आहे. तर इथे आता मी फ्रंटचा पार्ट घेतलाय. फ्रंटच्या पार्टचा इथे आपला सेंटर घ्यायचा आहे आणि हे पार्ट जे आहे आपले इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. तर फ्रंटच्या पार्टसाठी मी इथे फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे कटिंग केलेला. व्यवस्थित आपली इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. की तुम्ही पाहू शकता खालच्या भागाला इथे कपडा नाही आहे बिलकुल, तर इथे आपल्याला त्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर इथे पूर्ण भागाला इथे लेसच्या खाली मी संपूर्ण भागाला इथे 1 इंचाची जॉईंटची पट्टी देणार आहे. त्यानंतर इथे गळारुंदी सुद्धा तुम्ही पाहू शकता. गळारुंदी आपण जी 2.25 इंचाची टाकलेली आहे, प्लस त्याच्यानंतर आपण इथे रेडीमेड ब्लाउजचं जे काही इथे गळ्याचं मार्किंग आहे गळारुंदीचं, तर ते आहे इथे 3.25 इंच. तर ते ऑलरेडी खूप जास्त आहे, ते आपल्याला एवढं नको आहे. तर इथे काय करायचं आहे, जिथून आपल्या गळ्याचे इथे मार्किंग सुरू होतं त्या गळ्याच्या मार्किंगपासून आपल्या इथे गळारुंदीचं माप मोजायचं आहे, बंद बाजूकडे मोजायचे. आणि तिथून आपल्या टक्सला जशी मारतो ना तशा पद्धतीने तिरकी रेषा मारून घ्यायची आहे, म्हणजे इथे टक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हा जो टक्स आहे आपण इथे जेव्हा ब्लाऊज शिवणार आहोत तेव्हा तयार करणार आहे. इथे फक्त आता आपण तिरकी रेषा मारून घेतोय. यानंतर याच्यावरती मी अस्तरचा फ्रंटचा आणि फिटिंग साईडचा दोन्ही पार्ट इथे ठेवून घेतलेले आहेत. आणि इथे ज्या साईडला इथे एक्स्ट्राचा कपडा आहे ना तिथे 1.5 इंच कपडा मी एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजच्या वरच्या साईडला सुद्धा मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा नाही आहे. खालच्या बाजूला सुद्धा एक्स्ट्रा कपडा बिलकुल पण नाही आहे. तर इथे फक्त मुंड्याच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा एकाच साईडला कपडा आहे, एका बाजूला अजिबात कपडा नाही आहे. त्यामुळे फक्त मुंड्याच्या साईडला मी 1.5 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवून हा ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण जेव्हा प्रिन्सेसचा भाग इथे कट करतो तेव्हा मेन फॅब्रिक कटिंग करताना आपण त्याच्यासुद्धा 1.5 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवत असतो. पण या ब्लाऊज पीसमध्ये आपल्या तो सुद्धा कपडा इथे एक्स्ट्रा नाही आहे, एकदम ॲक्युरेट हा पूर्ण कपडा इथे कटिंग केलेला आहे. तर इथे फ्रंटचा जो काही एक साईडचा पार्ट आहे तिथे लेससुद्धा इथे कट झालेली आहे, तिथे आपला एक्स्ट्रा कपडासुद्धा जॉईंट करून याची उंची वाढवावी लागणार आहे. यानंतर मी आता पाठीचा भाग घेतलाय. तर पाठीचा सुद्धा भाग कट करताना आपण जसं अगोदर इथे कट केलं होतं स्लीवच्या साईडचा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कपडा सोडून कट करून घ्यायचे. आणि आता उरलेल्या भागात जो आपला इथे बॅक साईडचा पार्ट आहे तो आपला कट करायचा आहे. बॅक साईडच्या पार्टला इथे डिझाईन आहे सेंटरला
तर सेंटरमध्ये मी इथे फोल्ड करून घेतलाय कपडा. फोल्ड करून नंतर आपण त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे. तर इथे मी आता बॅक साईडचा अस्तरचा भाग घेतलाय. ते तुम्ही पाहू शकता बॅक साईड सुद्धा जी काही गळारुंदी आहे ती इथे जास्त आहे, त्याच्यामुळे मी इथे फक्त कपडा जो आहे ते जेवढी आपली गळारुंदीचा भाग आहे ना त्या गळारुंदीपर्यंत ठेव. हा गळा आणि हा गळारुंदीचा आपला पॉइंट हा जोडून घेतलाय आणि तिथे मी हा बॅक साईडचा भाग ठेवून घेतलाय. आणि हा जो काही कपडा आहे आपला कट करायचा आहे, या कपड्यात सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण उंचीच्या खाली सुद्धा कपडा नाही आहे, त्याच्यानंतर वरच्या साईडला सुद्धा इथे काहीच कपडा नाही आहे अजिबात. तर इथे आपण जेवढी आपली गळारुंदी आहे ना तिथे आपला मार्किंग करून घ्यायचंय आणि असा तिरका टक्स आपला मारून घ्यायचा आहे. तर आता हा पार्ट सुद्धा मी इथे कटिंग करून घेतेय. तर इथे साईडला मी बॅक साईडला कटिंग करताना इथे साईडच्या बाजूला कपडा आहे, त्याच्यामुळे आपण थोडासा कपडा इथे एक्स्ट्रा कट करतोय शोल्डर जवळ आणि फिटिंगच्या साईडला. तर इथे साईडला कपडा होता तो इथे मी एक्स्ट्रा कट केलाय. दोन्ही साईडला अजिबात कपडा नाही आहे, त्याच्यामुळे ॲक्युरेट इथे कटिंग झालेली आहे. त्यानंतर खालचा जो भाग आहे इथे तिरका आहे, तर जेवढा तिरका भाग आहे तो मी इथे कट करतेय. तर बॅक साईडची कटिंग झाली. आता आपण स्लीव्ज घेऊयात. तर इथे मी स्लीवचा पार्ट घेतलाय. स्लीव जी आहे इथे ही स्लीवची उलटी बाजू आहे. मी आता दुसरी स्लीव्ज घेतली. स्लीव्ज आपल्या इथे याच्यावर उलटी ठेवायची आहे, तर ह्या दोन्ही उलट बाजू एकावर एक येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. स्लीवची इथे सेंटरची डिझाईन आहे, तर या खालची सुद्धा सेंटरची डिझाईन त्या सेंटरवरच येईल अशा पद्धतीने ही स्लीव्ज मी ठेवून घेतली. आता इथे या सेंटरवरतीच आपल्याला हा कपडा पूर्ण फोल्ड करून घ्यायचा इथं. आता आपण इथे स्लीवचा पार्ट कट करून घेऊयात आणि इथे आपला 5 इंच कपडा जो आहे एक्स्ट्रा आता इथे मी हा उरलेला कपडा घेतलेला आहे. या कपड्यातून आपला बाहीला जॉईंट द्यायचा आहे. तर बाहीचा कपडा तुम्ही इथे पाहू शकता. दंडघेरामध्ये एकदम ॲक्युरेट इथे बाही आहे, पण जो काही फिटिंगचा भाग आहे तिथे बाही जी आहे कमी पडतीये. तर इथे बाहीला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर 2 इंचाचा जॉईंटसाठी मी इथे 4 फोल्डमध्ये मी कपड्याची घडी तयार करून घेतलेली आहे आणि इथे एक्स्ट्राचा जो काही जॉईंट आहे तो मी इथे कट करून घेते. आणि जेव्हा आपण इथे स्लीव जॉईंट करणार आहे ना तेव्हा आपल्याला हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करायचा आहे. तर इथे पूर्ण ब्लाऊजची जी काही कटिंग आहे आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर याचा स्टिचिंगचा जो काही पार्ट आहे आपण इथे नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. तर इथे स्लीव्ज मी कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर हा बॅक साईडचा पार्ट आहे आणि हे दोन्ही इथे फ्रंट साईडचे पार्ट आहेत. त्याचा स्टिचिंगचा जो काही व्हिडिओ आहे आपण इथे स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे